जेव्हा जेव्हा वैभव बद्दल बोललं जायचं तेव्हा तेव्हा त्याचं वय त्याच्याशी जोडलं जायचं। माध्यमांच्या मथळ्यांमध्येही 13 वर्षीय वैभव सूर्यवंशी हे नाव नेहमीच असायचं, पण आता तीच ओळख बदलणार आहे। यंदाच्या IPL मध्ये सर्वाधिक चर्चा आहे ती नवख्या खेळाडूंची। या नवख्या खेळाडूंनी आपल्या खेळीनं सगळ्यांनाच अचंबित केलंय। यापैकी एक भरपूर चर्चा झालेला खेळाडू म्हणजे वैभव सूर्यवंशी, IPLच्या इतिहासातला सर्वात तरुण खेळाडू। IPL मुळे अनेक खेळाडूंना ओळख मिळाली आहे। सूर्यकुमार यादव असो, जसप्रीत बुमराह असो किंवा रिंकू सिंग असो, या सर्व स्टार्सला IPL मुळे ओळख मिळाली आहे। पण बिहारमधील समस्तीपूर इथे जन्मलेल्या वैभव सूर्यवंशीने इतिहास रचला। गेल्या वर्षी 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी झालेल्या लिलावामध्ये वैभवला राजस्थान रॉयल्स संघामध्ये समाविष्ट करण्यात आलं। तेव्हा त्याला खरेदी करण्यात आलं तेव्हा तो 13 वर्षांचा आणि 245 दिवसांचा होता आणि IPL मध्ये सहभागी होणारा सर्वात तरुण खेळाडू तो बनला। त्याच्या खेळापेक्षाही त्याचं वय ही त्याची ओळख बनलं। जेव्हा जेव्हा वैभव बद्दल बोललं जायचं तेव्हा तेव्हा त्याचं वय त्याच्याशी जोडलं जायचं। माध्यमांच्या मथळ्यांमध्येही 13 वर्षीय वैभव सूर्यवंशी हे नाव नेहमीच असायचं, पण आता तीच ओळख बदलणार आहे। 27 मार्च 2011 रोजी बिहारमधल्या समस्तीपूर जिल्ह्यातील ताजपूर गावात जन्मलेला वैभव आता 14 वर्षांचा होणार आहे। वैभव 27 मार्च 2025 रोजी 14 वर्षांचा होणार आहे। मीडियाच्या मथळ्यांमध्येही तो 13 वर्षांच्या वैभवाऐवजी 14 वर्षांचा वैभव म्हणून आता ओळखला जाईल। डावखुरा फलंदाज आणि स्लो डावखुरा ऑर्थोडॉक्स गोलंदाज वैभवनं वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं। तो रणजी ट्रॉफीमध्ये खेळणारा सर्वात तरुण खेळाडूंपैकी एक बनला। तथापि रणजीमध्ये सर्वात कमी वयामध्ये पदार्पण करण्याचा विक्रम अलीमुद्दीनच्या नावावर आहे। त्यानं 12 वर्ष आणि 73 दिवसांच्या वयामध्ये राजपुताना संघासाठी पदार्पण केलं होतं। वैभव हा बिहारकडून खेळणारा सर्वात तरुण क्रिकेटपटू आहे। 2024 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या 19 वर्षांखालील संघाविरुद्धच्या सामन्यात वैभवला भारतीय संघामध्ये स्थान देण्यात आलं। इथं त्यानं फक्त 58 चेंडूत शतक ठोकून एक नवा विक्रम रचला। भारतीय 19 वर्षांखालील क्रिकेटमधील हे सर्वात जलद शतक होतं। वैभवचा क्रिकेट प्रवास खूपच प्रेरणादायी राहिलेला आहे। वयाच्या 4थ्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात करणाऱ्या वैभवनं वयाच्या 9व्या वर्षी समस्तीपूर इथल्या एका अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेतलं। त्याने बिहारसाठी वीनू मंकड ट्रॉफीमध्ये 5 सामन्यांमध्ये जवळपास 400 धावा करून आपली फलंदाजी क्षमता दाखवली। यानंतर वैभवला भारताच्या 19 वर्षांखालील आशिया कप संघाचा सदस्य बनवण्यात आलं, जिथे तो 5 सामन्यांमध्ये 176 धावा करून भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज होता। वैभवच्या यशामागे त्याचे वडील संजीव सूर्यवंशी यांचा मोठा वाटा होता। त्यांनी आपल्या मुलाची स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम केले आणि कुटुंबासाठी कठीण आर्थिक परिस्थितीचा सामना करताना अनेक नोकऱ्या सुद्धा केल्या। त्यांचं समर्पण आणि वैभवची जिद्द यामुळे आज हा तरुण क्रिकेटपटू एका खास स्थानावर आहे। तथापि वैभवच्या वयाबद्दल सुद्धा वाद निर्माण झाला होता। 2023च्या एका मुलाखतीमध्ये त्याने सांगितलं की त्याचा 14वा वाढदिवस 27 सप्टेंबर 2023 रोजी होता, जो त्याच्या अधिकृत वाढदिवसाशी जुळत नाही। असं असूनही त्याच्या क्रिकेट प्रतिभेबद्दल कुणालाही शंका नाही। त्याला अद्याप IPL 2025 मध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही, परंतु राजस्थान रॉयल्सचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी त्याच्यावर विश्वास व्यक्त केला आहे। लिलावामध्ये विक्रम रचणारा वैभव अजूनही पदार्पणाची वाट पाहतोय। राजस्थानच्या पहिल्या 2 सामन्यांमध्ये त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही। या दोन्ही सामन्यांमध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला। अशा परिस्थितीत आता वैभवला पुढील सामन्यामध्ये किंवा हंगामामध्ये मैदानावर आपली क्षमता दाखवण्याची संधी मिळेल का याची वाट चाहते पाहत आहेत। राजस्थान रॉयल्सचा पुढील सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध आहे। हा सामना 30 मार्च रोजी गुवाहाटी इथे खेळला जाणार आहे।